नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. हे प्रभू, तुमच्या चरणांची धूळ ही सत्य, पुण्य व सुख यांची मोठी परिसीमा आहे. तिचे स्मरण करून मी आपल्या हृदयातील जागेपणी, झोपेत व स्वप्नातही असणारी इच्छा सांगतो. ती इच्छा आहे की कपट, स्वार्थ, अर्थ आणि कामादी चारी फले सोडून स्वाभाविक प्रेमाने स्वामींची सेवा करणे हीच आहे आणि आज्ञापालनासारखी स्वामींची दुसरी कोणतीही श्रेष्ठ सेवा नाही. म्हणून हे देवा, आता तोच आज्ञारूप प्रसाद सेवकाला मिळावा. असे म्हणून भरत प्रेमात मग्न झाला. त्याचे शरीर पुलकित झाले, डोळ्यात प्रेमाश्रू दाटले. व्याकुळ होऊन त्याने प्रभू रामचंद्रांचे चरणकमल धरून ठेवले. तो प्रसंग व ते प्रेम यांचे वर्णन करता येणार नाही. कृपासिंधू श्री रामचंद्रांनी सुंदर वाणीने भरताचा मान राखून त्याचा हात धरून त्याला आपल्याजवळ बसवून घेतले. भरताची विनंती ऐकून व त्याचा स्वभाव पाहून सर्व सभा आणि श्री रघुनाथ स्नेहामुळे स्वतःला हरवून बसले. श्री रघुनाथ, साधू समाज, मुनी वशिष्ठ आणि मिथिलापती जनक हे स्नेहाने ओथंबून गेले. सर्वजण मनातल्या मनात भरताचे बंधुप्रेम आणि त्याच्या भक्तीचा महिमा यांची खूप प्रशंसा करू लागले. देव नाईलाजाने भरताची प्रशंसा करून त्याच्यावर फुले उधळू लागले. तुलसीदास म्हणतात, सर्व लोक भरताचे भाषण ऐकून व्याकुळ झाले आणि ज्याप्रमाणे रात्र झाल्यावर कमळ कोमसते तसे म्लान झाले. दोन्ही समाजातील सर्व स्त्री पुरुष दीन व दुःखी झालेले पाहून महामलिन मनाचा इंद्र मेलेल्याला मारून टाकणारे आपले मंगल व्हावे अशी इच्छा करीत होता. इंद्र हा कपट व वाईट चालीची परिसीमा होता. त्याला दुसऱ्याची हानी आणि आपला लाभ आवडे. इंद्राची रीत कावळ्यासारखी होती. तो कपटी आणि मलिन मनाचा होता आणि त्याचा कुठेही व कुणावरही विश्वास नव्हता. प्रथम त्याने वाईट विचार करून कपट रचले. नंतर त्याने आपल्या मनातील कपटी मळमळ सर्वांच्या डोक्यात भरली आणि देवमाया टाकली. तिने सर्व लोकांना खूप मोहित करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचे श्रीरामांच्या बद्दलचे प्रेम पूर्णपणे नाहीसे झाले नाही. भय व इंद्राच्या माया प्रयोगामुळे कुणाचे मन स्थिर नव्हते. एका क्षणी त्यांना वनात राहण्याची इच्छा होई आणि दुसऱ्या क्षणी त्यांना घर बरे वाटू लागे. मनाच्या द्विधा अवस्थेमध्ये प्रजा दुःखी झाली. जसे नदी व समुद्र यांच्या संगमाचे पाणी क्षुब्ध होते, तशी प्रजेच्या मनाची स्थिती झाली. चित्त द्विधा झाल्यामुळे त्यांना समाधान वाटत नव्हते. शिवाय दुसऱ्याला आपल्या मनातील ही गोष्ट सांगताही येईना. कृपानिधान रामचंद्र त्यांची ही दशा पाहून मनात हसून म्हणाले, कुत्रा, इंद्र आणि युवक एकसारख्या स्वभावाचे असतात. पाणिनीने या तिन्ही शब्दांचे रूपे एकसारखे होतात असे एका सूत्रात सांगितले आहे. तो संदर्भ येथे आहे. भरत, जनक, मुनिजन, मंत्री आणि ज्ञानी, साधू संत यांना सोडून इतर सर्वांवर प्रत्येक मनुष्याच्या प्रकृती व स्थितीप्रमाणे देवमायेचा प्रभाव पडला. कृपासिंधू श्रीरामांनी आपल्या प्रेमाने व इंद्राच्या अनिवार्य मायेमुळे लोक दुःखी असल्याचे पाहिले. सभा, राजा जनक, गुरु, ब्राह्मण, मंत्री इत्यादी सर्वांना भरताच्या भक्तीने आपल्या अधीन केले. सर्व लोक चित्राप्रमाणे स्तब्ध होऊन श्रीरामचंद्रांकडे पाहत होते. पढवल्याप्रमाणे संकोचाने बोलत होते. भरताची प्रीती, नम्रता, विनय व महिमा हे ऐकण्यास सुखद होते, परंतु त्यांचे वर्णन करणे फार कठीण. ज्याच्या भक्तीचा लवलेश पाहून मुनिगण व मिथिलेश्वर जनक हे प्रेममग्न झाले, त्या भरताचा महिमा तुलसीदास कसा सांगणार? भरताची भक्ती व सुंदर भाव पाहून कवीच्या हृदयातील सुबुद्धी विकसित होत होती, परंतु कवीची ती बुद्धी स्वतःला लहान व भरताचा महिमा मोठा समजून कवी परंपरेची मर्यादा मानून संकोच पावत होती. तिला गुणांची खूप आवड होती, परंतु ती सांगू शकत नव्हती. त्यामुळे बुद्धीची गती बालकांच्या बोलांप्रमाणे कुंठित झाली. भरताची निर्मल कीर्ती ही निर्मल चंद्रमा आहे आणि कवीची सुबुद्धी ही चकोरी आहे. ती भक्तांच्या हृदयरूपी निर्मल आकाशात तो चंद्रमा उगवल्याचे पाहून त्याच्याकडे एकटक पाहतच राहिली. मग वर्णन कसे करणार? भरताच्या स्वभावाचे वर्णन वेदांनाही सुगम नाही. म्हणून माझ्या तुच्छ बुद्धीच्या चांचल्याबद्दल कविजनांनी क्षमा करावी. भरताचा स्वभाव सांगताना व ऐकताना कोण मनुष्य श्री सीतारामांच्या चरणी अनुरक्त होणार नाही?
भरताचे स्मरण केल्याने ज्याला श्रीरामांचे प्रेम लाभले नसेल त्याच्यासारखा दुर्दैवी दुसरा कोण असणार? दयाळू आणि ज्ञानी श्रीरामांनी सर्वांची ती दशा आणि भक्त भरताच्या मनाची अवस्था जाणली. आणि धर्मधुरंधर, धीर, नीतिचतुर, सत्य, स्नेह, शील आणि सुखाचे समुद्र असलेले आणि नीतिप्रीतीचे पालन करणारे श्री रघुनाथ देश, काल, प्रसंग व समाज पाहून त्याप्रमाणे बोलू लागले. ते बोलणे जणू वाणीचे सर्वस्वच होते. परिणामी हितकारक व ऐकण्यास चंद्राच्या अमृतासारखे होते. ते म्हणाले, कुमार भरता, तू धर्माची धुरा धारण करणारा आहेस, लोकव्यवहार व वेद जाणणारा आहेस आणि प्रेमाचे निधान आहेस. बाबा रे, काया वाचा मनाने निर्मल असे तुझ्यासारखे तूच आहेस. गुरुजनांच्या समाजामध्ये आणि अशा वाईट प्रसंगी लहान भावाचे गुण कसे सांगता येतील? हे वत्सा, तू सूर्यकुलाची रीत, सत्यप्रतिज्ञ पित्याची कीर्ती आणि प्रीती, प्रसंग, समाज आणि गुरुजनांची मर्यादा तसेच उदासीन, मित्र व शत्रू या सर्वांच्या मनातील जाणतोस. तुला सर्व कर्तव्यांची व स्वतःच्या व माझ्या परमहितकारक धर्माची जाण आहे. जरी माझा सर्व प्रकारे तुझ्यावर विश्वास आहे तरीही मी प्रसंगानुरूप काही सांगतो. हे बंधू, वडिलांच्या अनुपस्थित केवळ कुलगुरू वशिष्ठांच्या कृपेने आम्हाला सांभाळून घेतले, नाहीतर आमच्यासह प्रजा, कुटुंब, परिवार या सर्वांची वाताहत झाली असती. जर अवेळी सूर्याचा अस्त झाला तर मग सांग, जगात कुणाला धक्का बसणार नाही? तशाच प्रकारचा उत्पात विधात्याने पित्याच्या अवेळी मृत्यूने घडवला आहे. परंतु पूज्य वशिष्ठांनी व मिथिलेश्वरांनी सर्वांना सांभाळले. राज्याचे सर्व कार्य, मर्यादा, प्रतिष्ठा, धर्म, पृथ्वी, धन, घर या सर्वांचे पालन गुरुजींचा प्रभाव करील आणि परिणाम शुभ होईल. आजच्यासाठी धन्यवाद.